हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत आंब्याचा शिरा कशा प्रकारे बनवायचा. एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट असा हा शिरा बघूया आज कशा प्रकारे बनवतात. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत हा शिरा बनवून रेडी होतो. तर बघूया, चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा इथे मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे. त्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहे. त्यांना एकदा फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी इथे 1 वाटी रवा टाकलेला आहे. आता रव्याला चांगल्या प्रकारे आपल्याला तुपात भाजायचा आहे. रवा तोपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत रव्याचा कलर जो आहे लाईट गोल्डन कलरचा नाही होणार, तोपर्यंत आपल्याला रव्याला चांगल्या प्रकारे भाजायचं आहे. हे बघा, आता इथे रवा चांगल्या प्रकारे भाजलेला आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे. पाणी टाकल्याबरोबर लवकरात लवकर मिक्स करायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे गिठळ्या म्हणतो आपण त्या तयार होत नाही. आता जेव्हा पूर्ण ड्राय होईल त्याच्यात आपण 2 चमचे साखर टाकणार आहोत आणि 1 वाटी मी इथे आंब्याचा रस टाकला आहे. 1 वाटी आंब्याचा रस इथे मी पूर्ण शिऱ्यासाठी टाकला आहे. 1 वाटी रवा घेतला होता, 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे आणि थोडीशी इलायची टाकून या दोन्ही गोष्टींना मिक्स करून घेतलेले आहे. आणि तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत शिरा जो आहे पूर्ण ड्राय होणार नाही, पूर्ण पाणी सोक करून घेणार नाही. आता बघा, इथे शिरा जो आहे आपला रेडी आहे आणि त्याला मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि वरून तुळशीचं पान पण ठेवलेलं आहे त्याच्यावरती. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपला आंब्याचा शिरा इथे रेडी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत.